थांबा ऐका तरी जरा माझं. आता काय? रोज उठलं की आपलं चालले 10-15 दिवस झाले तिकडे त्या बैलगाडा शर्यतीला. जरा काम धाम बघा. अगं बायको, नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यतीचा. तसाच घरच्या कामाचा पण नाद लागू द्या. अगं आहे ना मग घरच्या कामाचा नाद. घरचे काम काय मी करीत नाही काय? हम्म. अगं घरचे काम होतच राहते आज ना उद्या. पण बैलगाडा शर्यतीचा नाद म्हणजे एकदम असा जिव्हाळ्याचा विषय ग. काय ते घाट, काय ती बारी, भिरभिर आले 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 आले. सोपं नाही. अहो मग तिकडे रानातली कामं बाकी घरची कामं बाकी ती बघाव का चाललं आपलं उठलं की तिकडच. आल्यावर करतो, तू नको लोड घेऊ. हा माहिती आल्यावर तुम्ही थकलेले असता जेवत बी नाही साधं लगेच झोपून जाता. अगं बायको, ते घाटातले असे वापळ्याला मटकीची भेळ खाल्ल्यावर कशाला भूक लागन? ते ऊसाचा रस अन ते बर चल, मी आल्यावर करतो. बरं ऐका आजच्या दिवस जाऊ नका काम धाम करू आपण आज राहिलेली. नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत. अहो ऐका ऐकणारच नाही. ए करण्या, हा. नाद एकच एकच एकच, फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच एकच एकच, फक्त बैलगाडा शर्यत. पाटलांचा, अरे पाटलांचा बैलगाडा घाटात करतो या राडा. अरे पाटलांचा, अरे पाटलांचा बैलगाडा घाटात करतो या राडा. आपल्या बारीची आतून तेरे वाट बघतो अशी ती बारी बारीचे मालक. अरे वत्तालचे टाक भाकड्या. झाले झाले बघा बघा. आपल्याला उशीर होईल जायचं घाटात. अरे हा, विचारलंच होतं. बरं चला येऊ का आम्ही? अरे काय मांदा कुठं काय नाही चालले होते चिकूच्या रानात. रानात चालली का? हा. अरे ऊन किती झाले जरा आराम करावा मांदा. आता कसा आराम करायचा सरपंच. एकटीचं कामाला म्हणल्यावर सगळीकडे करावंच लागणार की मला. आता काय झालं एकटीला एवढा चांगला नवरा धडधाकट येतो दोघांनी जायचं ना काम करायला. हाय धडधाकट पण घरी तर पाहिजे ना काम करायला. मग कुठं जाते चालले 10-15 दिवस झाले तिकडे त्या बैलगाडा शर्यतीला. बैलगाडा शर्यतीला? हा अरे बघ आता त्या गोळ्याच्या नादाने आहे ना ते करण्या पण आमचं तसंच करायला लागले. त्याला म्हणलं ना काम कर काम कर. अरे 10 दिवस झाले उसाला पाणी द्यायचे. रात्री मी गेलो मोटर चालू केली उसाला पाणी दिलंय. ते करण्या पण त्या गोळ्याच्या नादाने ना जाता याला बैलगाडा शर्यतीला. भाऊजी पण चाललेत का? आता अहो, काय तो माझं- सांगतोय आज जातो सरपंच आलो बैलगाडा बघू ना की काम करतोय आणि कशाचं आलं संध्याकाळचं की झोपा देत तसंच. हा थकून येतात पार. माझं काय म्हणणे बैलगाडा शर्यत म्हणजे काय वाईट नाही चांगला नाद येतो पण. हा पण चांगलं आता घरची पण कामं बघितली पाहिजे ना ते करायला कोणतरी पाहिजे माणूस घरी सोबत. मांदा माझ्या डोक्यात आहे ना हा विषय ना 1-2-3 दिवसापूर्वी आलताच बरं का. हा. काय करतो माहिती का एक आयडिया करतो मी. म्हणजे काय होईल माहिती का ही ना घरची कामं करत्यान हा आणि सगळं काय सोपं होईल. करा गडा काहीतरी. हा हा करतोच मी. चालतंय येते मी. चालतं येऊ का? गोळ दादा काय? आज नाग्याच बारी बसत असतोय. अरे आज संक्रांत भारी बसवत असतोय. काय येड लागलं काय? काय? नाग्याने किती बक्षीस देणार हे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला? अरे ते नागे आता आलाय शंकरे बघ किती अय दिवसात- गोड काय नाग्या शंकरा काय चाललंय नेमकं? पिंटू पिंटू शेट. शेट. नाग्या बक्षीस किती देणार इथून माग नाग्याने? पिंटू शेट नागे आता आलाय पण शंकराने आता किती बक्षीस नेलं तुम्हाला माहितीये ना? पण कोण नाग्या कोण शंकरा आणि चालले कुठं तुम्ही? अहो गाठातले तुम्हाला नाग्या शंकर माहित नाही राव. अहो तुम्ही गाठात होता इथून माग. हा हा ते नाग्या शंकरा होय हा. असं म्हणा ना मग घाटात चालले काय? बर बर चालते जावा जावा. मग चला ना तुम्ही पण. अरे नाही नको नको मला नको आईला नको तिथं आहे ना मरणाची धूळ असती तिथं मरणाचं ऊन असतंय. मला काय टेन्शन नाही मला हाय तशी घाटाची सवय आहे. ऊन लागलं काय आणि धूळ लागली काय काय टेन्शन नाही. हा मग पण मला स्टेजवर येऊन देत नाही रे हाकाल देत खालचे मला. ते अहो. मान जिथं मला मान भेटत नाही ना तिथं मी जात नाही. अहो, बरं ती गाडी जाऊ दे त्या गाठात उशीर झाला त्यांना जाऊ द्या. अहो पिंटू शेठ काय त्या मानाचं तुम्ही लक्षात ठेवताय? अहो बारी बघण्यात जी मजा आहे तो भांडार उधळतो काय ते खरं असतं राव. चला तुम्ही ते मान पाण्यात द्या सोडून. अहो बैल कसली स्टॉपची येते तिथं बघायला. नाही 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 हो करण्या जिथं आपल्याला मान नाही तिथं मी जात नाही. पण एक सांगतो ह्यो फाकड्या स्वतः गावात गाठ भरवणार आणि 1 लाखाचं बक्षीस ठेवणार शिवाय वरून थार ठेवणार. अहो पिंटू शेट घाट भरवायला कोणाचं पण काम आहे का? त्याला 20 लाख रुपये खर्च आहे. ए तू पैशात नको टेन्शन घेऊ रे. अरे बापूचे पुण्य आहे ना आपले पैसे मरणाचा पैसा आहे. बरं आता घाटात येत आहे का? नाही तुम्ही आता जावा मला आता लय काम आहेत मी काय तिकडे येत नाही. हे बघ बरं चालते. हा, जावा जावा. बघा तुम्हाला सांगतो नाग्यात आज बक्षीस नेत अरे असते. शंकराने येत असतोय. तुम्ही चला पटकन. चल पटकन. आयला भांड्या हं? हे काम घेतलंय आपण पण दिवस जाईल मला वाटतंय डायरेक्ट कर हा ना अख्खा दिवस जाणार आहे कडे. जाऊ दे काय आता
अरे भाऊकी काय? कुठं आ ते पाईपलाईन एकाची फुटली तेवढं ते जोडून द्यायचे त्याला. काय ते पाईपलाईनीचे घेऊन बसले चला घाटात आमच्या सोबत गाठात का चला चला ए, चला अरे, चला कुठे काम करून द्यायला लागेल ना तेवढं पाईप फुटलाय बसवून द्यायला लागेल त्याला. अरे यार दिवस जाणार आहे आपला लगेच निघाला तोंड घेऊन तिकडे पुढे. गोळ्या मी आलो असतो बरं घाटात मला लय घाटाची आवड आहे पण काम घेतलंय राव अर्जंट आम्ही आज काय बांड्या काय अरे बंड्या तू गाठात येणार नाही असं होईल होय. अरे गाठात कसली मजा असते का घाटात लय मजा असते तुला तर माहिती लागा राव. ते अनावसर कसले लय भारी असते ती अनावसर कशी करते कुल्फीवाल्या अरे ती घंटी वाजवू नको इकडे बैल पित्रायला लागलेत अरे धराला त्याचा कुल्फीचा गाडा आणि जरा घाटाच्या बाहेर फेकून लय भारी अजून काय- वाला कसा पळत जातो राग 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 राग. आणि अजून ते कुणाचं पोर गेले पोऱ्या अरे 12वीचे पेपर आहेत आधी पेपर दे अभ्यास कर घरी जाऊन घाट काय होतच राहील आधी पेपर दे अरे लय मजा येते राव आणि बंड्या ते गुढी सोऱ्याला ते म्हातारा पटकेवाला काय गुढी पळते ते तू आता उडत उडत पळते. लयच मजा राव घाटात चल ना तू चल ना अरे येऊ. पण काम घेतलं ना काम राव घेतलंय आता. ना गोळ्या पुढचं कुठं घाट आहे ना ते सांगा 2-4 दिवस आधी मी नक्की येणार आहे बरं ऐक ठीक आहे, ना पुढचं 2 दिवसाने गाठ आहे त्याच्यात ते गुढी बसणार माका नाही का ते येणार आहे. नक्की फिक्स चालतंय मग आम्ही जाऊ का आता. बरं या तुम्ही या हा, चल. चल भाऊकी हा. गेलो असतो राव घाटात अरे पण काम पण महत्वाचं आहे ना. खायला करणे लय दमलो गाड्यानं बारी माग पळून पळून बघितलं ना गुरु दादा कुठे मारली बारी शंकरेनी ओ अरे ते नाग्यानी हा. अरे काय जोडी कुठे गेलते घाटात घाटातच गेलते का हा. आईला मजा आहे राव भारी आहे. हा कस काय झाला घाट अहो एक नंबर झाला सरपंच होय कुणी बारी मारली नागेरी नाग्यानी बारी मारली याच्या नाग्याने मारली का आईला भारी आहे, भारी आहे. म्हणजे गाडा दुसऱ्याचा बैल दुसऱ्याची आणि माझ्या तुम्ही आणताय वा गाडा शॉकिंग आहे हा मग आम्हाला गाडा आवडतो आवडतो का हा. मला काय वाटतं माहिती का काय? तुम्ही ना असं हे रोज उठून जा दुसऱ्याचं बैल बघायला जा दुसऱ्याचा गाड बघायला जा दुसऱ्याचं बैलगाड बघायला नाही बैलगाडा शर्यत चांगली आहे हा. मला पण आवडते पण मला कसं वाटतं माहितीये का की बुवा घोड्याचा न करण्याचा जर बैल जोडा जर असला हा. तर कसलं भारी घाटामध्ये बारी सुटेन अशी अर गोळ्याचा बैल आणि करण्याचा बैल घाटात बारी एक नंबर जुगलबंदीच होईल ना का हा, गुरु गोळ्या दादा करण्याची आपली? जुगलबंदीच करणे पण आयडिया एक नंबर दिली बरं का सरपंचानी हा हा हाय का नाही आईला पण सरपंच हा. एवढली मोठाली बैल घ्यायला आमच्या पैसे नाही ना हा हा एवढी मोठाली बैल घ्यायला कमीत कमी आता कसं आहे गाड्याचा बैल म्हणला की कमीत कमी 2 लाख 3 लाख 5 लाख काय काय बैल तर म्हणजे जी बारी मारतात तिला भारी भारी हा. असते मग पण त्याच्यापेक्षा एक आयडिया सांगू तुम्हाला सोपी काय? काय करायचं माहिती का एक बारीक खोंड घ्यायचं हा. त्याला खायला प्यायला घालायचं सांभाळायचं हा. त्याला घाटात आहे ना शिकवायचं बरं सरपंच हा खोंड किती पर्यंत येईन बरं याकडे बारी बारीक खोंड कमीत कमी आहे हा. ना 50,000 पुढे चालू होईल होय हा मग तुम्ही घेईन तसंही होय का हा करण्या आयडिया चांगली घेऊ आपण 2 खोंड घेऊ चालतंय हा सरपंच हा. पैसे ए पैसे काय माझ्याकडे मागायचं नाही बरं का ते जे काय आहे ना सो कष्टाने आता नाव कोणाचं होणार गाडा झाल्यावर आमचं तुमचं बरोबर आहे मग बैल कोणी घ्यायचा खोंड कोणी घ्यायची आम्ही सो कष्टाने सोक असताना हा आईला. त्याला खायला प्यायला घालायचं मस्त पैकी सरपंच हा आता तुम्ही आहे ना बघाच करण्या हा. हे बघ आता उद्यापासून आहे ना घाटात जाणं बंद बंद. आता उद्यापासून मस्त काम कष्ट करायचं मेहनत करायची पैसे कमवायचे आणि 2 खोंड घेऊ आपण चालतंय ना आपलं नाव होतं मला कामच करू नुसतं. हा, बसू दे ना मग आपली पण गोळ्या करण्याची बारी कशी दाबात हा. आपण ज्या बारीची आतुर त्याने वाट बघत होता आजी हा, जुगलबंदी. ते नंतर घाटात गेल्यावर हा. हा अगोदर खोंड घ्या बरं. हा, चला येऊ का हा, चालतंय. हा. चला. हायला बरं झालं आता यांचं आहे ना त्या खोंडाच्या नादामध्ये आहे ना उद्यापासून घाटात जायची बंद होत्यान आणि आहे ना कामं करत्यान आता ही रानातली काय होईल माहिती का यांना पैसे गोळा करता करता 6 महिने तर नक्कीच जात्यान आता 6 महिन्यामध्ये आहे ना जत्रा बंद होत्यान घाट बंद होईन आणि सगळी रानातली कामं होत्यान चला